हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। घाटकोपरमधील दुर्घटना प्रकरणी होर्डिंग मालकावर कठोर कारवाई करणार मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू तर 44 जणांवर उपचार सुरू। घाटकोपरमध्ये होर्डिंग लावणाऱ्या कंपनीचे संचालक भावेश भिडेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा। बेपत्ता भावेश भिडेंचा शोध सुरू। भिडेने 2009 मध्ये विधानसभा निवडणूक लढवल्याची माहिती। घाटकोपरमधील होर्डिंगसाठी पालिकेने कुठलाही परवाना दिला नव्हता, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। भावेश भिडेचा ठाकरे आणि अरविंद सावंत यांच्यासोबत भाजपकडून फोटो ट्विट। टक्केवारी घेऊन ठाकरेंकडून होर्डिंगला परवानगी दिल्याचा आरोप। भाजप आणि शिंदे गट प्रशासनाच्या माध्यमातून राज्य करत आहेत। घाटकोपरमधील अपघात आणि मृत्यूला तेच जबाबदार, संजय राऊतांचा पलटवार। होर्डिंगच्या परवानगीसाठी ठाकरेंसोबतचे हितसंबंध कामाला आले का याचा तपास व्हावा, दरेकरांची मागणी। तर भावेश भिडे सुनील राऊतांचा पार्टनर आहे का, नितेश राणेंचा सवाल। अनेक व्यापारी भेटायला येत असतात, यामध्ये उद्धव ठाकरेंचा संबंध काय? भावेश भिडे सोबतच्या उद्धव ठाकरेंच्या फोटोवर भुजबळांची प्रतिक्रिया। 10 जून पासून अधिवेशन सुरू होणार। घाटकोपरमधील घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार वडेट्टीवारांची माहिती। 2021 मध्ये होर्डिंगसाठी तत्कालीन रेल्वे पोलीस आयुक्त केसर खालिद यांच्याकडून परवानगी। रेल्वे पोलिसांची माहिती। मात्र होर्डिंगच्या आकारमानाबाबत परवानगी होती का, याबाबत संभ्रम कायम। केंद्रात सत्ता बदल होणार, भाजपला बहुमत मिळणंही अवघड। इंडिया आघाडीला 240 ते 260 जागा तर महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळणार, पृथ्वीराज चव्हाणांचा अंदाज। 2014 आणि 2019चे सर्व रेकॉर्ड यावेळी मोडतील। राज्यातील आमचं 45 जागा जिंकण्याचं मिशन यशस्वी होणार, मुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। महाविकास आघाडी महाराष्ट्रामध्ये 30 ते 35 जागा जिंकेल। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांच्याकडूनही विश्वास व्यक्त। राज्यात होणाऱ्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या। शिक्षक संघटनांच्या मागणीनंतर निवडणूक आयोगाने अनिश्चित काळासाठी निवडणूक पुढे ढकलली। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।